आपापसात चर्चा नको आणि मोबाईल सायलेंटवर ठेवा. काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला मिळणार आहे. आता प्रस्तावना सुद्धा मीच करायला लागलोय. माझं नाव तानाजी डवंग. आजच्या कार्यक्रमाचे हॅलो हां ठीक आहे हॅलो हॅलो. आजचा कार्यक्रम हा वारणा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी कुंभोज यांच्यातर्फे चेअरमन साहेब, महावीर चौले साहेब आणि अशोकदादा यांनी आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाला राघवेंद्र फर्टिलायझरचे चेअरमन माननीय नरेंद्र पंडितराव साहेब हे यांचाही कार्यक्रम होणार आहे माझ्यानंतर. आवाज घुमतोय बघ. हॅलो 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 आवाज कमी करा. आवाज हॅलो आता येतोय. हॅलो हां बघा. हॅलो 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 आता येतोय. हॅलो 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 बंद झालं. असा डायरेक्ट आवाज येतोय काय? ह्याचा येतोय ना? माईकच ठेव. हॅलो तसाही आवाज जातोय की. हा फॅन म्हणून ठीक आहे. आजचा कार्यक्रम आहे एकरी लक्ष्य 100 टन. आता 100 टन काढायचं म्हणल्यावर काय करायला लागतं आपल्याला? असं काही खताचा डोस घातला, 40 टनाला 10 पोती घातली म्हणून 80 टनाला 20 पोती घातली, 120 टनाला 30 पोती घातली असं होतंय का? नाही होत. तर ऊस पीक 100 टनाकडे जर जायचं असेल आपल्याला, तुमच्या गावचं म्हणजे उत्पादन चांगलं मलाही माहीत आहे. मी आता 99 पासून या गावात येतोय मी. तर पहिलं काय करायला पाहिजे आपण? पूर्व मशागत, बियाणे निवड, बियाणे प्रक्रिया, तुमची लागण पद्धत, तुमचं सरीतलं अंतर, आंतरपीक, आंतरमशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन. मी व्यवस्थापन म्हणतोय. व्यवस्था म्हणजे दुकानात 4-8 पोती नेली टाकली ही व्यवस्था झाली. त्या गरजेनुसार पिकाला मिळायला पाहिजे ते दररोज. तसंच पाणी व्यवस्थापन आणि रोगकीड व्यवस्थापन हे 9 पेपर आहेत. हे 9 विषय आहे. तुम्ही कसं वर्षभर, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष कसं सोडवता त्याच्या उत्पादन आहे. पूर्व मशागत चांगली केली तर 2-4 टन वाढेल. बियाणं तुमचं चांगलं असेल तर 2-4 टन वाढेल तुमचं. हां तुमचं सरीतलं अंतर व्यवस्थित असेल, येतो ना आवाज? सरीतलं जर अंतर व्यवस्थित असेल तर 2-4 टन वाढेल. तुमचं खत व्यवस्थापन असेल 4-5 टन वाढेल. आंतरपीक व्यवस्थित असेल तर 2-4 टन वाढेल. ह्या प्रत्येक गोष्टीतून उत्पादन वाढत असतं. तर पूर्व मशागतीपासून हे जे तुम्हाला 9 विषय सांगितले हे योग्य आणि योग्य वेळी, नुसतं योग्य पण नाही, योग्य वेळी तुम्ही योग्य केले जर पण वेळ तुमची योग्य नसेल तरी काही उपयोग नाही. आणि तुम्ही योग्य वेळी केले जर पण पद्धत योग्य नसेल तरी पण काही उपयोग नाही. हे तुम्हाला 9 विषय सोडवायलाच पाहिजे व्यवस्थित. तुम्ही गडबड करता कामा नये. म्हणजे तुमचं कसं लागण लावायचे ते कारखान्याला गडबडी नोंदीसाठी कशी लावून रिकाम व्हायचं, गेलं तुमचं खड्ड्यात 4-5 टन. आणि ह्या 9 पेपरच्या अगोदर महत्वाचं आहे पूर्वतयारी. पूर्व मशागतीच्या अगोदर पूर्वतयारी म्हणजे आपण ज्या रानामध्ये आता उत्पादन घेणार आहे ऊसाचं, त्या रानाची ताकद काय आपल्या, त्याचा pH काय आहे, जमिनीचा सामू काय आहे. त्या जसं शरीराचं आपल्या नॉर्मल टेम्परेचर 98.6 फॅरेड म्हणजे 37 सेंटीग्रेड असतं. जरा 0.4 वाढलं, अर्धा टक्का पण नाही हो, 99 झाले की अंगात कसार येते. आपल्या जेवण आपलं निम्म कमी होतं. 100 आलं तर जेवण सगळं पूर्ण बंद होतं. तसंच जमिनीचं 6.5 ते 7.5 7च पाहिजे.
पण 7.5 ते 7.5 असावं. त्यासाठी काय करायला, पूर्वतयारी म्हणजे काय करायला पाहिजे, त्याच्यात किती कंपोस्ट घालायला पाहिजे, आपल्याला जमिनीचा पीएच कळायला पाहिजे, त्याचं मातीत परीक्षण करायला पाहिजे, तेव्हा ते कळणार. या अगोदर पूर्व मशागतच्या अगोदर ही पूर्वतयारी करायची असते. मग आपल्याला किती बाबा टन घालायचं आहे कंपोस्ट त्याच्यामध्ये घालायला लागणार, कारण पीएच कमी असला तर वाढवायला पाहिजे. शक्यतो तुमच्या जमिनी वाढलेलाच पीएच आहे, बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा अल्कलाईन मध्ये गेलेला आहे, तुमचा 7.5च्या पुढे गेला आहे पीएच तुमच्या जमिनीचा. तुमच्या खताचा वारे माप वापर आहे. खताचं कसं आहे, कसं म्हणतोय, उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे आणि उत्पादन वाढायला पाहिजे. कधी होणार माहिती आहे का, तुमची जमिनीचं आरोग्य चांगलं असेल आणि तुमच्या पिकाचं आरोग्य चांगलं असेल तर उत्पादन खर्च कमी होणार, नाहीतर नाही होणार काय खर्च, नाहीतर तो वाढतच जाणार. म्हणजे समजा 2 व्यक्ती डेली वीज सर्व्हिसला आहेत, 1000 रुपये पगार रोजचा, 25 दिवस काम, 25,000 रुपये ह्याला, 25,000 त्याला. पण त्यातला एक जर सारखा आजारी असेल आणि महिन्यातलं 10-12 दिवस भरले तर उत्पादन कोणाचं जास्त, जो आजारी पडला नाही त्याचं. तसं तुम्ही जमीन निरोगी ठेवायला पाहिजे आणि पीक निरोगी ठेवायला पाहिजे. आता मग तुम्ही पूर्व मशागत करायची. मग आडवी उभी नांगरट, म्हणजे तुम्ही पूर्व मशागत विचारलं, आडवी उभी नांगरट, मग सऱ्या सोडणे, लावण लावणे, ही पूर्व तयारी अगोदर झाल्यानंतर पूर्व मशागत. त्यानंतर बियाणे निवड. तुमचं बियाणे निवड म्हणजे कसं की आपण कुठल्या हंगामात करणार, म्हणजे अडसाली करणार आहे, पूर्व हंगामी करणार आहे का सुरूमध्ये करणार आहे, त्या हंगामाला सूट होणारच बियाणं पाहिजे. जर अडसाली जर करायचं झालं आणि लवकर पकवणारी जात जर वापरली, समजा 9205 12 महिन्यात पकवता होती ती, 13व्या महिन्यात ते तुटायला पाहिजे तर तुमचा वजन भरणार व्यवस्थित. ते जर 14व्या महिन्यात गेलं तर अजून लॉस होणार वजनात. 15व्या गेलं आणि अडसाल नाही तर 17-18 महिने असतेच. तर कुठलं पाहिजे, मध्यम उशिरा पकव, म्हणजे 860032 किंवा तुमचं 265 चालत असं मध्यम उशिरा पकव, ह्याला बियाणे निवड म्हणायचं. समजलं. बियाणे प्रक्रिया का, बियाणे प्रक्रिया म्हणजे आता बाळ जन्माला येतं, पहिल्या आठवड्यात BCGचा डोस असतो, त्यानंतर धनुर्वात, गोवर, कांजिन्या वगैरे 6 महिन्यात 6 डोस असतात. बाळ आजारी असते का ते नाही, त्या रोगाला ते बळी पडू नये म्हणून, आपलं पीक सुद्धा त्या रोगाला बळी पडू नये म्हणून बियाणे प्रक्रिया. मग ते 22 टीन आणि एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक आणि कीटकनाशक. पण ते कसं आहे, ते 20 मिनिटं ते बुडायला पाहिजे ह्याच्यामध्ये. 20 मिनिटं तुमचं कसं आहे, म्हणजे बुडवायचं आणि लावायचं काय उपयोग नाही त्याचा. 20 मिनिटं बुडलंच पाहिजे, कारण ते औषध त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे, तेव्हा ते हे होईल. तर ते 20 मिनिटं बुडवायचं. किंवा मग जैविक हे करा, ट्रायकोडर्मा म्हणजे बुरशी आणि मेटारायझिन, ही 2 नंतर लागण केली, आळवणी केली तरी मग तुम्हाला काय ते बुडवायचं आणि ह्याचा काय गरजच पडणार नाही. बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर तुमची लागण पद्धत, शक्यतो आता मला वाटतं रोपांचीच लागण आहे ना इकडे जास्त, म्हणजे आता बऱ्यापैकी. आणि सरीतलं अंतर किती आहे, 4.5. तर हे सरीतलं अंतर तुम्ही 4.5चं 6 फुटावर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत उत्पादन वाढणार नाही. याचं कारण काय आहे की तुमच्या लोकांचं कसं आहे डोक्यात माहिती आहे का, जेवढी ऊसाची संख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. ऊस आपल्याला तुटताना पाहिजे 40,000 एकरी. आता 2-2.5 लाख लावायचे काय हे करायचे, तरी आता ती कांडी होती तेव्हा ते 2-2.5 लाख असायचं. आता बऱ्यापैकी रोपं आले, जवळजवळ 70-80% तरी रोपं दिसतात आपल्याला लावतील इकडे. आणि कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले शिरोळ 2च तालुका असा आहे की ऊसामध्ये प्रगत आहेत. आमच्या तालुक्यांचं बघितलं तर 22, 25, 28, 30च्या वर काही नाही आमच्याकडे. हा सगळा भाग आमचा करवीर पश्चिम भागापासून पन्हाळा, राधानगर, गगनबावडा तर काही 20च्या वर नाही. तर हा तुमचा भाग प्रगत. तुम्हाला लई सांगायचं, तुम्ही 70-80 टनानं 100 टन काढणं सोपं आहे तुमच्याकडे. आमच्याकडे नाही, ते 40वरून 50 नेणं लय अवघड आमच्याकडे. तर हे सरीतलं अंतर, आपल्याला ऊसाची संख्या महत्वाची आहे बघा. ऊस तुटताना रिझल्ट कुठला, ज्यावेळी कारखान्याला ऊस तुटून जातो आणि ती पावती येते तो रिझल्ट. तुमचा हिरवा दिसला, असला दिसला, काय उपयोगाचा नाही तो. कारखान्याला जे वजनाची बाबत त्याला रिझल्ट मिळाला. तुम्हाला 100 टनावर जायचं असेल, तुम्ही सरीतलं अंतर, तुम्हाला आता मुळात 70-80 वाले इथं भरपूर असतील, आहे ना, किती जण आहेत, आहेत नाही तुमच्या गावात आहेत 70, बरेच बघतोय मी 70-80 टन. तरी तुम्हाला ते 100 टनावर जायला सोपं आहे. तुम्ही ते अजून सरीतलं अंतर व्हाल. त्यानंतर आंतरपीक,
आंतरपीक आणि ही रोपानच लावायचं का 6x2 वरच लावलं तर 12 स्क्वेअर फुटला एक रोप 3600 रोपं बसतात बरोबर. 3600 एकरी 3600 एक 12 फुटवे ठेवायचे जेटा गेल्यानंतर बरोबर 43,000 44,000 ऊस येते. त्याला 40,000 मिळाली तरी बास आहे. 1.5 लाख आणि 2 लाख ठेवून घालविताना 30-40,000 घालून त्याचा उपयोग नाही. आणि 6 फुटाने काय होणार तुमचं माहित आहे. मधल्या 3 फुटाची सरी सोडायची, एक गॅप टाकायची आणि मधल्या सरी तुम्ही आंतरपीक कुठलंही घेऊ शकता. दुसरी गोष्ट हवा खेळती राहते. तुम्हाला अन्न पाण्यापेक्षा त्याचा हवा महत्वाची. तुमचा एकदा ऊस मोठा आता बघितलं आहेत बघितले ऊस तुमचे. आता आज जायला जागा आहे का बघ त्या आहे आज जाताच येत नाही. हवाच खेळती राहायला पाहिजे तो फायदा. आणि खोडव्याला त्याचा डबल फायदा. खोडव्याला कसं असते खताचा डोस पहिला 15 दिवसात एक घातल्यानंतर 3.5 महिन्याला दुसरा सऱ्या अपुरे असल्यामुळे ते आज जाताच येत नाही. खत कुठलंही मुजलं पाहिजे. मुजल्याशिवाय लागत नाही खत. आत्ताची परिस्थिती आहे की 70 ते 80% खत जमिनीत पडून राहते. नत्रासारखं तर ओढूनच जाते ते वाया जाते. तर हे जर मिळालं असतं तर जमिनीत हवा खेळती राहिली पाहिजे. मुळांना अन्न पाण्यापेक्षा ऑक्सिजन महत्व. ऑक्सिजन पाण्यात सरी जिथं जिथं तुंबत्या तिथं ऊसाची वाढ होती का होते. कारण ऑक्सिजन पाण्यातनं खाली जात नाही मुळांना लागत नाही. बघा जिथं जिथं रानं तुंबले तुमचा ऊस तिथला बघा आणि जे निचऱ्याचे रानं आहे त्या तिथला ऊस बघा फरक आहे का नाही. बोला की जरा. जे तुमच्यासाठीच आहे हे सगळं आणि शेवटी तुम्हाला करायचं आहे हे सगळं. आम्ही काय सांगून जाणार. तर हे सरीतलं अंतर एवढ्यासाठी. आता आंतरपीक हे ऊसाला पोषकच पाहिजे. ऊसाला त्रास न देणार. आता तुमच्याकडे मक्का कधी दिसत नाही. हा तो तुमचा सेपरेट असेल पण असते ऊसात किरकोळ लोकांचा इतका नाही आहे तुमच्याकडे. तर ऊस एकदल मक्का एकदल त्याला स्पर्धा करणार असेल त्याला द्विदल वर्गीय. आता तुम्ही लोक सोयाबीन लावता असा द्विदल आहे ते पोषक आहे. पण कधी पोषक तुमचं सोयाबीननं सगळा ऊस झाकलेला असतोय. 4.5 फुटाच्या सरीतनं ते असतं की नाही. तुम्ही रोपं लावतायचं आणि त्याच्यावर सगळे ते सोयाबीनचं वेल त्याच्यावर काय उपयोग नाही. म्हणून अंतर जास्त पाहिजे. मुख्य पिकाला कुठलाही त्रास आंतरपीक का घ्यायचं थोडाफार आपला खर्च निघावा त्याच्यामध्ये निदान खताचा तरी भागावा म्हणून आंतरपीक. पण ते कधी सरीतलं अंतर योग्य असलं तर. नाहीतर ते असं केलं आणि मग ते 100 टन एवढं सोपं नाही. 100 टन सगळ्या मी काय सांगले 10 पेपर 9 पेपर जे आहेत हे कसं तुम्ही सोडवताय त्याच्यावरच अवलंबून आहे सगळं. आता समजला इथं बरं काय शंका कोणाची काय. त्यानंतर आंतरमशागत. आंतरपीक झाला आंतरमशागत ही वेळेवर झाली पाहिजे. म्हणजे तण म्हणजे गुडघाभर इस्तोर थांबून काय उपयोग नाही त्याचा. तण व्यवस्थापनामध्ये तुम्ही लागण झाल्यास पहिला ओलावा असतानाच ॲट्रॅजिन सारखं ॲट्रॅपासून आणि कुठले नवीन कमी यायचे असतील तर ती तुम्ही पहिली फवारणी म्हणजे तण उगवू दे. ते काय तण मारत नाही. तण उगवू देत नाही. आणि बरोबर 21 दिवसाने परत तुम्ही मेट्रीसारखं मारलं की नाही बारीक सारीक आलेलं असतं की नाही बारीक तण आहे एकदम 1-2 पानं ते बी घालवते आणि पुढलं उगवू पण देत नाही. हे तर तुम्ही 50% तुम्ही आंतरमशागतमध्ये हे झालं बघा. आणि आंतरमशागतला आपल्याकडे पहिले शेतकरी आधी आपल्याकडे सगळं साहित्य पाहिजे का नाही. सगळं पाहिजे. म्हणजे पंप सुद्धा आपण 20-20 हजारचा मोबाईल असतात पण आपल्याकडे औषध मारायचं पंप नव्हतं. दुसऱ्या घेऊन जातो आपण. आता दसरा दिवाळीला भरपूर खरेदी झाली आपली सगळ्यांची झाली. शेतीसाठी कुणी काय काय केलं म्हणजे एखादा अवजार एखादा पंप म्हणजे दसऱ्या मुहूर्तावा घेतले कुणी घेतला असेल तर अभिनंदन देणं. आत्मीयता पाहिजे शेती. आणि हे शेतीचं मागं राहायचं कारण मी जनरली तुमचा भाग पुढेच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले शिरोळ भाग भारीच आहे उसाला. पण अजून इथं थांबून चालणार आहे का. अजून पुढे जायला नको का. स्पर्धा लावायची. एकाने ही जी गाडी घेतली म्हणून दुसऱ्या गाडीची स्पर्धा लावायची नाही. एकानं 80 काढलं तर 100 टन कसं येईल त्याच्यात स्पर्धा लावायची असते.
तर ते घडणार आहे सगळं. म्हणून हे शेतीबद्दल आणि हे मागं काय झाले सांगतो तुम्हाला. हे कारण तीनच आहेत. एक तर त्या पिकाचा अभ्यास नाही, म्हणजे तो अभ्यास पूर्ण पाहिजे. दुसरं भांडवल म्हणजे 1 एकर ऊस लावायचा असेल तर अगोदर आपल्याकडे मिनिमम 50,000 रुपये पाहिजे. मिनिमम 50,000. सोसायटीतनं मिळेल तर वाट बघायची नाही. आणि तिसरं व्यावसायिक दृष्टिकोन, म्हणजे व्यवसाय म्हणून तुम्ही जर शेती केली तर प्रगती होणार. हाय आपलं चाललंय वर्षानुवर्षे असं करीत बसला जा. पण मी 50,000 का सांगतो, हे 9-10 ज्या मी काय सांगितले योग्य आणि योग्य वेळी व्हायला पाहिजे. बरोबर. हे कधी होणार, पैसे असले तर होणार, आपल्याकडे पैसे असले तर होणार. 50,000 बँकेत दाम दुपटला टाकलं, आता 8-9 वर्षातच 50,000चं मिळणार किती, 50,000च. 1 लाख मिळणार नाही. दाम दुपट म्हणजे 1 लाख नव्हे, 50,000 तुमचे बँक 50,000च घालणार आहे. त्यात 1 लाख घालणार आहे म्हणजे वर्षाला किती पडलं, 6-6.5 रुपये. पण तेच 50,000 रुपये जर सुरुवात पूर्व तयारीपासून म्हणते, पूर्व मशागत बनणं, पूर्व तयारीपासून जर 50,000 लावले तर 10 टन वाढत का नाही. सगळ्या गोष्टी योग्य वाढणार नाही. 10 टनाचे पैसे किती झाले, आता 34,000 35,000. आता 3435 दर आहे म्हणून. मग ते 6,000 बरं का 35,000 बरं. ह्यातनंच उत्पादन वाढत असते. नुसतं करून हे घालणं, फवारण्या बिवारण्या आळवण्या, पूर्व मशागत जर चुकलेली असेल तुमची तर पुढलं सगळं कोलॅप्स. काही कसं सुद्धा दुरुस्त होणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करीतच जायला आणि त्या योग्य वेळी पण. करपात आंब्याला पडलाय भोगो, नंतर औषधं मारू, होत नाही. हे सगळ्या गोष्टी योग्य. आता खत व्यवस्थापन, आता त्याच्यावर साहेब डायरेक्ट डिटेलच बोलणार आहे. तुम्ही खत व्यवस्थापन हे मध्ये व्यवस्थापनच झालं पाहिजे. नुसतं जबाबदारी म्हणून दुकानात नेली, नेऊन टाकली, पाणी दिलं. आत्ताच्या घडीला तुमच्याकडे जरा जादा लागते, तुमचा जमिनीचा पेज जरासा बऱ्यापैकी आहे. 70 ते 80% खत जमिनीत पिकाला मिळत नाही आहेत. आणि जमिनीचा सामो योग्य नाही आहे. आता तुमचा बिघडत चाललाय तर ते कशी बाबा, आता 3 घातल्यानंतर 1च पोत लागते, त्याच्यापेक्षा 2 घालून 2 कशी पिकाला लागते हे बघायला पाहिजे का नको, तर होणार आहे. नाही तर मग खर्च वाढत जाणार. 10 पोती जर आपण डोस घातला 500 किलोचा, तर 500 किलो निदान 400 किलो तर मिळायला पाहिजे पिकाला. म्हणजे जमिनी टाकणार ते काय आपल्याला सांगते काय, ते मग काय ते नायट्रोजन नत्राने हिरवगार झालं, आमचं खत लागले, पण किती टक्के लागले माहित नाही. 10तले 3-4च जास्तीत जास्त तुमच्या भागात 5-6 वायाच जाते. तर ती कशी बाबा पिकाला उपलब्ध होतील हे बघायला पाहिजे. आता त्या खतावर काय जास्त बोलत नाही, कारण साहेब सगळे डिटेल्स सांगते म्हणजे नेमकं का कशामुळे घडतंय ते. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. आपल्याकडे एक समज असा आहे, पाणी व्यवस्थापन आमच्याकडे पाणी भरपूर आहे, आम्हाला गरज नाही. हे आपल्या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. पाणी व्यवस्थापन ठीक, खत व्यवस्थापन चांगलं होतं, खताचं व्यवस्थापन चांगलं होतं. पण नुसत्या पाण्यासाठी नाही ठिबक. म्हणजे कसं आहे, आता 100 किलोचा डोस दिला युरियाचा, म्हणजे 90 किलो झाला, आता 45 किलोचा 90 किलोचा डोस दिला. सांगितलं दुकानदाराने बाबा हे 90 किलो 2 पोती युरिया टाक एकराला. तुम्ही काय करणार, एक तर तुम्हाला उघड्यावर टाकायची सवय. हा नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशसारखं हे मूलद्रव्य नाही बाबा, तिथंच जमिनीत तरी पडून राहील. हा वायू आहे नायट्रोजन. एकदा टाकला की तो सुट्टा झाला, 24 ते 48 तास जेवढं शक्य आहे तेवढंच पीक घेणार. तुम्हाला आता भूक लागली, रोजचं 2 भाकरी आणि संध्याकाळच्या 2 भाकरी, सकाळी 2 भाकरी, म्हणून 10-20 भाकरी आणून जर ठेवल्या तर खाणार काय नाही. तसं ते ज्याला शक्य आहे तेवढंच घेणार. आणि काय 1 किलो युरिया फवारून बघा, 100 ग्रॅम एका ह्याला टाका, बघा हिरवगार होते का नाही. म्हणजे हिरवगार होणं म्हणजे खत लागणे नव्हे. तर ते बाबा खत कसं, आता 100 किलो झालं, त्यातलं 20 ते 25 किलो लागेल पिकाला, घेईल 2 दिवसात 48 तासात. ते बी त्याला शक्य असलं तर, ते निरोगी असलं तर, आणि नाही तर सगळं उडून जाणार. तोच युरिया जर 5 दिवसाला किंवा ठिबक चालू करताय 4 दिवसाला, 4 दिवसाला जर तुम्ही 5-5 किलो टाकला, किती दिवस जाईल युरिया, 25 दिवस जाईल. मग महिन्यावर जाणार का, मग महिन्यात बरोबर पुरेल का नाही तो.
मास होते 5 किलो युरिया 1 एकर हिरवागार होते, तेवढं 5 दिवस ते चालू, असं 5-5 दिवस घालवलं सा. म्हणजे याचा उदाहरण अनेक सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही दोघं जायचा आणि तुम्हाला एक महिन्याचं तुम्हाला रोजचं काय अर्धा किलो तांदूळ, ह्याना अर्धा किलो तांदूळ, महिन्याचं किती झालं 15 किलो, ह्याना 15 किलो. तुम्ही काय केलं, रोज अर्धा किलो शिजवलं आणि ह्याने एका दिवशी शिजवलं, पहिल्या दिवशी 15 किलो. कोण खाणार भात महिनाभर? कोण खाणार? सेम ठिबक तेवढ्यासाठीच असते. ठिबकनं खताचं व्यवस्थापन. ठिबकचं पैसे एका वर्षात फिटतात आणि आता ठिबक 70-80 हजाराचं करायची गरज नाही. आता ते हिरासारखी कंपनी आहे जळगावची, 15,000 एकरभर हे करून देत, तेवढेच टिकते ते. काय सबसिडी मागायची गरज नाही. 15,000 ठिबक बघा, युट्यूबला बघितलं 15,000 रुपये ते 1 एकर. आंतरपिकाला डबल लाईन टाका, आंतरपिकाला 1 लाईन टाकायची. पण हे असा अभ्यासपूर्वक केल्याशिवाय घडू शकत नाही. जसं ती व्यावसायिक दृष्टिकोन पाळायलाच पाहिजे, भांडवल आपल्याला पाहिजे आणि तुमचा अभ्यास पाहिजे ह्याच्यावर. बाकीच्या कुठल्या बातम्या, ॲग्रोवन किती रुपयाला? 3 रुपयाला मिळते ना, 3 रुपयाला मिळते. निदान 4-5 लोक तरी घ्या. किती आहेत की त्याच्यात यशोगाथा असते, माहिती असते म्हणून घेतो. तिथं मिळेल तिथं. आता युट्यूबवर ऊसाची यशोगाथा, दुसरं काही बघण्यापेक्षा ते ऊसाची यशोगाथा, केळीची यशोगाथा, सगळ्या पिकांचं येते की नाही. त्या शेतकऱ्याला अनुभव, त्यानं काय केलं, आपल्याला अजून काय करायचं, पण निदान त्यांच्या बरोबर तरी जाऊ शकतो का नाही आपण. यश येईल, लवकर येईल, नंतर येईल, तो भाग वेगळा आहे. शेवटी निसर्गाचं पण आहे. यावर्षी आता बघितलं कसं पावसानं तणका दिला, तो भाग ते आपल्या हातात नाही. तर हे तुम्ही सगळं करायलाच पाहिजे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन झालं तुम्हाला, हे जास्तीच्या ठिबकवर या. नुसतं कारण काय झालंय, आता 1 महिन्याचा ऊस आहे, 1 महिन्याच्या ऊसाला मुळं किती इंच? 3-4 इंच बरोबर. आणि पाणी दिलं सा, खताचा डोस टाकलाय सा, आणि ते पाणी गेलं समजा 3 फूट खाली, खत कुठेपर्यंत जाणार? कुठेपर्यंत जाणार? निदान 50% तरी जाईल. प्रत्येक पाण्याला थोडं तरी जाणार ते. सगळे मिळणार का त्याला? ठिबकनं काय होईल? त्या मुळाभोवतीच तिथं वापसा कंडिशन पाहिजे बघा. आणि पावसाळ्यात तुम्ही पहिल्यांदा म्हणजे अडसाला लावा, पण पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला आपल्या जमिनीतनं पाण्याचा निचरा कसा होईल ही जी व्यवस्था करावीच लागणार तुम्हाला. कारण मग चांगला ऊस आणून ज्या रानात पाणी तुंबतंय कायमचं, म्हणजे पावसाळभर, त्या रानात काय पीक येणार नाहीच कधीच. तिची कशी व्यवस्था निघल हे केल्याशिवाय घडू शकत नाही. मग असं तिथं पाणी जर तुंबतंय, तिथं शास्त्रज्ञ जरी आणून ठेवला तिथं तरी घडू शकत नाही. तर पाण्याचा निचरा झालाच पाहिजे. आणि रोगकीड व्यवस्थापन, हे रोगकीड व्यवस्थापन हे प्रिव्हेंटिव्हच झालं, म्हणजे रोग पडूच द्यायचा नाही. मी तुम्हाला यांचं उदाहरण दिलं मगाशी. म्हणजे आजारी तुम्हाला सांगितलं की नाही, आजारी नसलं तर पीक चांगलं येईल. आजारी असल्या सारखं हायचं, करप्याचं मारतंय, तांबेरीचं मारतंय, आणि कुठलं मारतंय, टॉनिक मारतंय. तुम्ही ते रोग पडूच नाही मग जर केलं सा. आता करपा तांबेरा, सुडोमोनास म्हणून जैविक बुरशी आहे, ती सोडली सा, करपा तांबेरा पडणार नाही. खोडकिडा आहे, हुमणी आहे, वाळवे आहे, मेटारायझियम, फर्टिशिलियम, बिवेरिया, ही घाला त्याच्या जमिनीमध्ये सुरुवातीला. आता बेने प्रक्रियेला मग सांगितलं तुम्हाला, ट्रायकोडर्मा आणि बिवेरिया किंवा मेटारायझियम घाला. एक किडीसाठी आहे, एक बुरशीसाठी आहे. तुम्ही लागण झाले मेटारायझियम आणि ट्रायकोडर्मा, जमिनीतली पहिली घाण जे किडबीड आहे, बुरशी आहे, त्या समाप्त सगळ्या. आणि त्यानंतर लागण झाल्यानंतर रोप लावल्यानंतर मग ॲसिटोबॅक्टर, PSB, पोटॅशियम हे जीवाणू ह्याची गाळवणी द्या, म्हणजे बरोबर ते पिकाला वाढ मिळते बरोबर. तर अशा पद्धतीने केलं तर पीक निरोगी येईल. आधीमध्ये व्हर्टिशिलियम किंवा हे मेटारायझ आपल्या व्हर्टिशिलियम सारखं, सुडोमोनस सारखं अन्नमधनं एक दोन स्प्रे द्या, तुमचा करपा तांबेरा येणार नाही. सुडोमोनासनं व्हर्टिशिलियम बारीक सारीक कीड बीड किंवा व्हर्टिशिलियम जर मारलं तर तुमचा मावा कधीच पडणार नाही तुमच्या ऊसावर. कारण ते काय ते ऊस तुटस्तू पण असते, ही बुरशी त्या पानामध्ये ऊस तुटस्तू पण नसते. तर हे असं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे होऊ नये म्हणून प्रयत्न करा. असं जर केलं तर हे 9 विषय. आणि 10वा म्हणजे पूर्वतयारी तो महत्वाचा आहे सगळ्यात. पूर्व मशागत कधी करतो?
पूर्वतयारी तुमची व्यवस्थित झाली तर, नाहीतर मग काय रान मोकळं झालं, नांगरट चालू झाली, ही झाली पूर्व मशागत, तुमची काय उपयोग नाही त्याचा. अशा पद्धतीनं मी थोडक्यात संपवतो हे. आणि आता मेन ह्याचं खत व्यवस्थापन आणि हे चवीया. खणखणीत आहे आवाज. नमस्कार, मी माझी ओळख करून देतो. नरेंद्र पंडितराव. मी केमिकल इंजिनियर आहे आणि राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी आहे. आणि जे वृंदावन भट्टी स्पेशल आपण ऐकलं असेल ते खत मी तयार केलेलं आहे पहिल्यांदा. मी काही पुस्तकी काही बोलणार नाही आहे. गेल्या 25 वर्षात लाखो शेतकऱ्यांना भेटलो, संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर. तिथले काही अनुभव सांगणार आहे आणि अनुभवातून आपण शिकून कशी उत्पादन वाढ घेतली पाहिजे याचं थोडक्यात मी सांगणार आहे. बरेचसे विषय डवंग साहेबांनी कव्हर केले होते. त्यांनी सांगितलं 9 वेगवेगळ्या पेपर आहेत, त्याला मी कडी म्हणतो. ऊस उत्पादनामध्ये प्रत्येक कडी खूप महत्त्वाची आहे. एक एक कडी जर आपण स्ट्रॉंग करत गेलो तर 2-2, 3-3 टन उत्पादन आपल्याला सहज वाढवू शकतो. मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला सांगायचा आहे, शेतीमधून जर पैसा मिळवायचा असेल, कुठली असेल, ऊस असू दे, नाहीतर केळी असू दे किंवा कुठलीही असू दे, शेतीमधून जर पैसा मिळवायचा असेल तर शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कुंभोजला सगळे तुम्हाला सांगायची गरजच नाही व्यवसायाबद्दल, पण तुम्ही शेतीला जर व्यवसाय म्हणून बघितलं तर मला नाही वाटत की शेतीपेक्षा कुठलाही चांगला व्यवसाय असेल. म्हणजे एका वर्षामध्ये 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करून दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे फक्त शेतीमध्ये मिळतात. बाकी कुठल्याही व्यवसायात, शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे मिळत नाहीत. फक्त आपण प्रॉब्लेम कुठे येतोय की शेतीला आपण व्यवसाय म्हणून बघत नाही. आता व्यवसाय म्हणजे बघायचं म्हणजे नेमकं काय, शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहायचं म्हणजे नेमकं काय. आपण व्यवसाय म्हणून पाहतो म्हणजे काय सांगतो की मी उसाला 25,000ची खतं घातली, 20,000ची खतं घातली, सगळा मिळून इतका खर्च केला. ह्याला व्हॅल्यू शून्य आहे. मी पिकांना 20,000 रुपयाची खतं टाकली, ह्याला शून्य किंमत. किंमत कशाला आहे, माझ्या उसानी, माझ्या केळीनी किंवा कुठल्याही पिकाने 20,000 रुपये टाकलेली खतं 20,000 रुपयाची उचलली, हा व्यावसायिक दृष्टिकोन. आत्ता मोठा प्रश्न कुठला येतोय की 20,000 रुपयाची खतं टाकतोय आम्ही, उचलले किती जात आहेत, 2,000 रुपयाची. 18,000 रुपयाची खतं तशीच पडून आहेत जमिनीत. हे जर आपण फक्त बदललं, हा अप्रोच बदलला की 20,000ची खतं टाकली आहेत ना तर मला 20,000 रुपयाची उचलली गेली पाहिजेत, तर आपण व्यवसाय म्हणून शेतीत सहज यशस्वी होऊ शकतो आणि भरपूर पैसे मिळवू शकतो. यासाठी सुरुवात कुठून होते, तुम्हाला तुमची जमीन माहिती आहे का. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे आठवण झाली म्हणून सांगतो. जळगावला माझं लेक्चर होतं एक, आणि बरेच 400-500 शेतकरी आले होते. आणि एकनाथ भाऊ खडसे म्हणजे त्यावेळी मिनिस्टर होते, ऐकून नाव माहीत असेल, ते मुख्य प्रमुख पाहुणे होते. आणि मला त्यांना उशीर झाला कार्यक्रमाला म्हणून मला सांगितले की मी आधी बोलतो, कारण अध्यक्षीय भाषण नेहमी शेवटी असतं, मी आधी बोलतो आणि मला जायचंय. मग त्यांनी एक अर्धा-पाऊण तास भाषण केलं. भाषणात सांगितलं की शेतीमध्ये भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती प्रगती केली. नवीन बियाणं आली, हे आलं, खतं आली, कीटकनाशक आले, बरंच धरणं झाली, सिंचन झालं वगैरे, सगळं 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 सांगितलं. आणि त्यांचं भाषण संपलं आणि ते निघाले. मी त्यांना फक्त म्हटलं की माझं 5 मिनिटं ऐका आणि मग तुम्ही जा, मी काय सांगणार आहे ते. मी त्यांना म्हटलं की साहेबांनी सांगितलंच की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण किती मोठी प्रगती केली ॲग्रिकल्चरमध्ये, काय 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 सगळं सांगितलंच आहे.
फक्त साहेबांना मला एवढंच सांगायचंय की साहेबांनी जे सांगितलं की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं. पण मी त्यांना म्हटलं की त्यावेळी 2 बैलांनी आम्ही नांगरट करत होतो. लाकडी फाळ असायचा. पुढं जसे 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 दिवस गेले तशी नांगरट कशावर आली? ट्रॅक्टरवर आली. 35 HP फर्ग्युसन ट्रॅक्टर आठवतंय ना? का आता हळूहळू आता 35 HP चालतो का? आता 50 HP ट्रॅक्टर, 60 HP ट्रॅक्टर खोल नांगरायला गेले की चाकं उचलतो. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आम्ही काय मिळवलं? ज्या जमिनीमध्ये 2 बैलांनी नांगरट होते तिथं आता 60 HP ट्रॅक्टर चालत नाही. काय झालं? या 70-75 वर्षाच्या प्रवासात जमीन हळूहळू हळूहळू खराब होत गेली. त्यामुळं व्यावसायिक शेती करताना सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा कुठला? तुम्हाला तुमची जमीन माहिती आहे का? आणि याचं उत्तर अर्थातच नाहीये. किती जणांनी पाती परीक्षण करून घेतलंय? आणि केलं असेल तर किती जणांना कळतं? माती परीक्षण करणे खूप गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट कुठली आहे? तुम्हाला तुमची शेती कोणाकडून मिळाली? आई वडिलांची तुमच्याकडे आली, दिली तेव्हा तुमच्याकडे सुपूर्त केली तेव्हा ती सुपीक होती. आता तुमची जबाबदारी काय आहे? पुढच्या पिढीला सुपीकच जमीन दिली पाहिजे का ज्याच्यातून गवतही उगवणार नाही अशी नापीक जमीन करून द्यायची? सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण आपली जमीन समजावून घेणे आणि मग पुढे शेतीचा व्यवसाय करणे किंवा शेतीकडे पाहणे. जमीन समजावून घेताना अगदी सोपा साधा प्रश्न आहे की आपली जमीन जिवंत आहे का मेलेली आहे? त्याचं उत्तर आहे की आमची जमीन आत्ता फक्त 10% जिवंत आहे, 90% मेलेली आहे. आता ही मेलेली आहे का जिवंत आहे याचं कसं करायचं? जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारताच्या जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब 3% होता. सेंद्रिय कर्ब म्हणजे मी काय सांगतो की सेंद्रिय कर्ब 50 साली 3% होता. 2025 साली तो 0.5% आलाय. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? तर जमिनीचा जो गाभा किंवा निरोगी सुपीकपणाचा जो हे आहे मोजण्याचा जो हे आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्ब. हा सेंद्रिय कर्ब हळूहळू एवढा कमी आलाय आणि सेंद्रिय कर्ब आणि खत व्यवस्थापन ह्याचं आपण जर सांगड घातली तर आपण व्यावसायिक शेती करू शकतो. सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे? त्याच्यापूर्वी येण्यापूर्वी एक अगदी साधा सोपा प्रश्न विचारतो. तुम्ही सगळे शेतकरी आहात, बरेच वर्ष शेती करता, व्यवसाय करता शेती. मला एक साधा सोपा प्रश्न आहे की आपण जी खतं देतो, जी काय DAP असेल, 10-26-26 असेल, जी कोणती असतील ती पिकाला उपलब्ध कशी होतात? तुमचा तर शेती व्यवसाय म्हणल्यावर याचं उत्तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे 99% शेतकरी मला उत्तर देतात की आम्ही खतं देतो, त्याच्यानंतर पाणी सोडतो, खतं पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे शोषली जातात. बरोबर आहे ना? अशीच मिळत असावीत. पहिली गोष्ट म्हणजे ही चूक आहे. आत्ता तुम्ही घरी गेला, रात्रीचं जेवण बायकोने आणून दिलं, एक ताटामध्ये 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी तांदूळ आणि 1 वांग आणून ठेवलं, खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. त्या अन्नाचा स्वयंपाक व्हायला लागतो. जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आपण खाऊ शकत नाही. तसंच जोपर्यंत त्या खतांचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पिकाला कुठलंही खत उचलता येत नाही. आणि हा स्वयंपाक कोण करतं? आमच्या घरात जशा महिला करतात तसं जमिनीमध्ये हा स्वयंपाक जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू करतात. म्हणजे आम्हाला जर उत्पादन वाढ मिळवायची असेल, उत्पन्न मिळवायचं असेल, पैसे मिळवायचे असतील तर
सगळ्यात महत्त्वाचा भाग आम्हाला समजून घेतला पाहिजे, आमच्या जमिनीत सूक्ष्म जीवाणूंची संख्या किती आहेत का नाही. त्याचं उत्तर फक्त 10% शिल्लक आहेत, 90% मेलेत. का? सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य. सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब कमी म्हणजे सूक्ष्म जीवाणू कमी. आता आपला पूर्ण फोकस हा जमीन परत पहिल्यासारखी करण्यावर सगळ्यात जास्त असला पाहिजे. ती सुधारणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे. शेणखत किती जण वापरतात? सगळे का? थोडेफार, काही जण. एकेका व्हायच्यावर येतो. मी शेणखत वापरतच असाल. शेणखत जेव्हा गारीतून बाहेर काढता, गारीच असतं ना, उकिरडा किंवा गार म्हणतो आपण, तेव्हा ते थंडगार असेल ना. मग तुम्हाला हा प्रश्न का पडला नाही की ते गरम का? मला इंजिनियर म्हणून पहिल्यांदा पडला, हे गरम का? ह्याचं कारण, गारीमधून जेव्हा तुम्ही शेण बाहेर काढता तेव्हा ते कुजलेलं नसतं. अर्धवट कुजलेलं शेण असतं, शेणखत नाही. सर्वप्रथम शेण आणि शेणखतातला फरक समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. शेणखत म्हणजे काय आणि शेण म्हणजे काय? तुम्ही वापरता ते शेणखत नाही, त्याच्यामुळं जमिनीला काहीही फायदा होत नाही. थोडाफार होतो, झालं तर नुकसानच होतं. हुमणी दुसरी कुठूनही येत नाही, त्या शेणखतातून येते. त्यामुळे शेण आणि शेणखतातला फरक समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. हे मला कधी समजलं, मी काय पुस्तकी ज्ञानातून घेतलं नाही. मी 2000 साली गोठा सुरू केला 200 म्हशींचा आणि मला त्यावेळी काहीच माहित नव्हतं. मग विचारलं की शेणखत कसं करायचं. मग काही शेतकऱ्यांकडे गेलो, त्यांनी तो खड्डा दाखवला, त्याच्यात ते पाला पाचोळा टाकतात, वर्षभर ठेवायचा आणि तो उपसायचा. मी पण म्हणलं हे सोपी गोष्ट आहे, म्हणून मी एक मोठा खड्डा काढला JCBनी आणि वर्षभर 200 म्हशींचं शेण त्यात टाकत गेलो, पाला पाचोळा टाकत गेलो. 1 वर्षांनी जेव्हा मी JCB लावून ते काढायला गेलो तेव्हा लक्षात आलं की फक्त 6 इंचाचा थर हा कुजला होता, बाकीचं तसंच खाली होतं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की शेण कुजायला हवेची आणि पाण्याची गरज असते. जोपर्यंत त्याला हवा लागत नाही तोपर्यंत ते कुजण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. गारीतून जेव्हा तुम्ही शेणखत बाहेर काढता त्याला हवा लागल्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन त्याच्यातून वाफा येतात. तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शेण कुजवायचं कसं. अगदी सोपी गोष्ट सांगतो मी. गारीत टाकून जे आम्ही शेण कुजवतो त्याच्याऐवजी 5 फुटाचा बेड तयार करायचा. पाटीवर पाटी शेण टाकून 1 फूट जाडीचा, 5 फूट रुंदीचा आणि लांबच्या लांब बेड करायचा. त्या बेडवर तुमच्याकडे ड्रिपर असेल तर ड्रिपरची एक लाईन टाकायची किंवा दर 3-4 दिवसांनी पाणी मारायचं आणि खोऱ्यानी किंवा पॉवर टिलरनी हलवत राहायचं 2-3 दिवसाआड 2-3 दिवसाआड. जेव्हा तुम्ही हलवता आणि पाणी मारता त्या संपूर्ण बेडमधून धूर यायला सुरुवात होते, वाफा यायला लागतात. म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली, त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे जेव्हा 3 आठवडे 4 आठवड्यांनी तुमचं हे कंटिन्यू करता तेव्हा पहिली गोष्ट घडते म्हणजे त्या शेणाला जो वास येतो हा वास जातो आणि त्याचा रंग बदलतो. वास त्याला कुठला येतो? शेणखताचं ओळखायचं सोपं प्रमाण सांगतो मी की ज्याला पहिल्या पावसाचा सुगंध येतो ते शेणखत. तुमच्या शेणखताला वास मारतो, वास येत नाही. आणि तुम्ही जे वापरता ते शेणखत लॅबोरेटरीमध्ये समजा आपण तपासायला दिलं प्रयोगशाळेत आणि पूर्णपणे कुजलेलं जर शेणखत तपासायला दिलं तर फरक असा असतो की तुमच्या शेणखतात 5% ऑर्गॅनिक कार्बन असतो आणि पूर्णपणे कुजलेलं जे शेणखत आहे त्याच्यात 25% ऑर्गॅनिक कार्बन असतो. ते शेणखत आम्ही टाकतो कसं? उन्हाळ्यामध्ये टाकतो पसरून, बरोबर आहे ना? पसरून टाकतो उन्हाळ्यात. त्यावेळी वर टेम्परेचर असतं 40 डिग्री
आणि 40 डिग्री टेम्परेचरमध्ये जो काही त्याच्यात ऑर्गॅनिक कार्बन असतो तोही जळून जातो. राहतं फक्त कचरा, हुमणीची अळी, हुमणीची अंडी आणि इतर कीटक, बुरशी. त्यामुळं शेण आणि शेणखतातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. शेणखत हे चहाच्या पावडरसारखं काळं आणि त्याला पहिला पावसाचा सुगंध येणारच पाहिजे ते शेणखत. आणि ते शेणखत सरीमध्ये रूट झोनला टाका, जिथं मुळं वाढतात. त्या मुळांच्या आजूबाजूला जेव्हा टाकता तेव्हा जिथं मुळं वाढतात तिथंच तुम्ही सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवत असता आणि खतं झाडाला मिळत असतात. तुम्ही सगळे यांनी मला आता सांगितलं की मळीचं खत भरपूर प्रमाणात वापरता ना. कंपोस्ट जे कारखान्याकडून मिळतं ते कंपोस्ट चांगलं आहे का? उत्कृष्ट खत आहे. पण आम्हाला कसं वापरायचं आणि कधी वापरायचं कळत नाही. कारखाना ते देतं, साधारण आता डिसेंबर जानेवारीपासून चालू होईल ते मे महिन्यापर्यंत मिळतं. जितकं मिळतंय तितकं घ्या. 10 टन 15 टन एकरी 20 टन मिळत असेल तर घ्या. पण घेतल्या ते वापरायचं नाही. कारण त्याच्यामध्ये वॅक्स म्हणजे मेण असतं. आणि हे जर तुम्ही घेतल्या सलग वापरायला सुरुवात केली तर जमिनीमध्ये मेणाचा थर होतो आणि पाण्याचा निचरा होणं कमी होतं. पाणी साठायला सुरुवात होते त्या जमिनीत. आणि त्याच्यात जे काही म्हणजे केमिकल्स असतात त्यांची पूर्णपणे स्वयंपाक झालेला नसतो किंवा विघटन झालेलं नसतं. हे घ्यायचं, आत्ता जेवढं मिळतं तेवढं घ्यायचं आणि बांधावर नेऊन ठेवायचं. बांधावर ढीग मारून टाका. वापरायचं कधी? पूर्ण एक पावसाळा गेल्यानंतर, जेव्हा तुम्ही लागण करणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, दिवाळीनंतर, तेव्हा ते वापरायचं. एवढा मोठा ढीग इतका होतो. त्यातलं सगळं मेण विघटन होऊन निघून जातं. त्यातले जे विषारी द्रव्य काही असतात, कारण ते स्पेंट वॉश मिक्स केलेलं असतं त्याच्यात, ते सगळे विघटन होऊन हवेत निघून जातात. जे राहतं, पहिली गोष्ट म्हणजे काय होतं, तुम्ही जेव्हा आणता तेव्हा त्याला घाणेरडा वास असतो. हा वास पूर्ण निघून जातो. त्याला पहिल्या पावसाचा वास यायला सुरुवात होते. आणि ते तुम्ही जर वापरलं तर त्याच्यामुळं खूप फायदा होतो. जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवायसाठी खूप फायदा होतो. तिसरी गोष्ट, एक तर शेणखताचा पूर्णपणे कुजलेला वापर, मळीच्या खताचा वापर. तिसरी गोष्ट, हिरवळीच्या खतांची सवय लावून घ्या. मी जेव्हा सुरूला शक्य नाहीये पण पूर्व हंगामी आणि अडसाली जेव्हा ऊस असतो तेव्हा आंतरपीक म्हणून मी ताग आणि ढेंच्या घ्यायला सांगतो. ज्या जमिनी खराब झाल्यात, क्षारपड झाल्यात किंवा ज्याचा सेंद्रिय कर्ब फार कमी झालाय, pH खूप वाढलाय, खराब झालेल्या जमिनींमध्ये आंतरपीक म्हणून ताग किंवा ढेंच्या घ्यायचा आणि बाळबांधणीला तो जमिनीत गाडायचा. साधारण 5 ते 10 टन सेंद्रिय पदार्थ तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर आपल्या जमिनीचं आरोग्य राखण्यासाठी अजून एक चौथी गोष्ट म्हणजे, तुमच्याकडे ते चालू शकतं कारण काळ्या जमिनी आहेत. मला वाटतं मुरमाड जमिनीचं प्रमाण तुमच्याकडे खूप कमी आहे. सबसॉइलरचा वापर करायला शिका. सबसॉइलर म्हणजे त्याला एकच दांडा असतो 3 ते 5 फुटाचा आणि तो जमीन चिरतो, फाडतो जमीन. तर जेव्हा नांगरट करणार आहोत त्याच्या साधारण आधी 10 दिवस उभा आडवा सबसॉइलर फिरवला की 5 फुटापर्यंत जमीन कापून निघते. आत्ता जर बघितलं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 10 इंचापर्यंत नांगरता, 9 ते 10 इंचापर्यंत. त्याच्या खाली टिकाव पण जात नाही, एवढी जमीन कडक झाली आहे. सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ ज्याला म्हणतात ते म्हणजे सबसॉइलर. सबसॉइलर वापरून जेव्हा 10 दिवस जमीन तापवली जाते तेव्हा जमिनीला लाटा येतात. आतून 3 ते 4 फुटाची जमीन संपूर्ण तडकते, त्यात हवा जाते, विषारी वायू बाहेर येतात आणि जेव्हा त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पिकं घेता तेव्हा तुमचं उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो, कारण मुळं खोलवर जातात. मी खटाव तालुक्यामध्ये प्रयोग केला होता बटाट्यावर.
सबसॉइलरचा. निम्म्याला वापरला नाही. जिथं सबसॉइलर वापरला तिथं 1.5 उत्पादन वाढलं. आज प्रयोग मी गुजरातला गणेश खान म्हणून शुगर मिल आहे अंकलेश्वर जिल्ह्यामध्ये, तिथं 20,000 एकरावर केला होता आणि जवळजवळ आम्हाला हेक्टरी 25 मेट्रिक टन उत्पादन अधिक मिळालं होतं सबसॉइलरचा वापर करून. सबसॉइलरने सुद्धा खूप मोठा फरक पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट, जमीन सुधारण्यासाठी आज इथं शपथ घेऊन सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे की याच्या पुढं कधीही पाचट जाळणार नाही. यात 5 गोष्टी जर तुम्ही सातत्याने केल्या तर तुमची जमीन हळूहळू सुधारायला सुरू होईल. त्यातला सेंद्रिय कर्ब वाढेल आणि सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल आणि तुम्ही जी खतं टाकता ती पिकाला उपलब्ध होणं सोपं होईल. आता जमिनीवरून आपण ऊसाच्या उत्पादन वाढीमध्ये सगळ्यात दुर्लक्षलेला भाग कुठला आहे, तो म्हणजे ऊसाची संख्या. खूप महत्वाचं आहे. आपल्याला स्वतःलाच माहित नसतं की ऊसाची संख्या, आपली फॅक्टरीला ऊस किती गेलाय स्वतःलाच माहित नसतं. यासाठी स्वतःला समजण्यासाठी आता तुमचा ऊस फॅक्टऱ्या चालू झाल्यात, एक 8-15 दिवसात महिन्याभरात तुटून जाईल. ऊस तुटल्यानंतर आपल्या शेतावर जायचं, मध्यभागी 33 बाय 33 फुटाच्या वर 4 खुट्ट्या रोवायच्या, एक लाईन दोरी बांधून चौकोन तयार करायचा 33 बाय 33चा आणि तुटलेल्या ऊसांची संख्या मोजायची. ही संख्या 500 ते 700 याच्यावर नसेल. तुमचं उत्पादन जर 60 टनापेक्षा कमी आहे, एकतर 60 टनापेक्षा उत्पादन कमी असेल तर शेतीच करू नका ऊसाची. कारण जेवढा खर्च होतो आणि जेवढं मिळतं ते सगळं मॅच होतंय. 60 टनाच्या वरच उत्पादन निघालं पाहिजे. तुमचं जर उत्पादन 60 टनापेक्षा कमी आहे, अडसाली म्हणत नाही मी, पूर्व हंगामी किंवा सुरू, अडसालीला 80 टनापेक्षा खाली असेल तर तुमची ऊसाची संख्या ही 700, 750, 500 याच रेंजमध्ये असेल. मोजून बघा, मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. याच्या पुढं ऊसाचा शेतकरी म्हणून, व्यावसायिक शेती करायची म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गुंठ्याला 1000 संख्या ही असलीच पाहिजे, तर तुम्ही प्रगतिशील शेतकरी किंवा चांगले ऊसाचे शेतकरी. आता ही 1000 संख्या आमची काय येत नाही? तुमच्याकडं कांद्याची लागण आहे का? काही जण करतात, काही जण करत नाहीत. कशी सगळे सरसकट रोप कांडी लावताय ना? कांडी लावणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मी एक सोपा उपाय सांगतो. ऊसाच जेव्हा बियाणं असतं आपण घेतो, त्याचं वय हे 9 ते 10 महिन्याच्या वर असता कामा नाही. सांगणं खूप सोपं आहे, मिळत नाही. मला माहिती आहे, आम्हाला मिळतं ते 12 महिन्याचं, 13 महिन्याचं, 14 महिन्याचंच बियाणं मिळतं. हा जर ऊस तुम्ही असा आडवा जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की वरून खाली जसं येतो तसे डोळे खूप चांगले असतात, टप्पोरे असतात, हिरवे असतात, रसरसीत असतात. जसा जसा ऊस मुळाकडे जातो डोळे त्याचे खराब होतात, वाळलेले असतात, काळे असतात, निब्बर असतात. परवा मी टेंभुर्णीला माझी मीटिंग होती. एक मोठा शेतकरी, मोठा म्हणजे त्याचं 116 एकर शेत होतं आणि 3 महिन्याची ऊसाची लागण होती. आणि मला म्हणाला, साहेब उत्कृष्ट माझा ऊस आहे, एकेकाला 10-10 फुटवेत आणि ऊस बघायला चला. त्याच्या माळ्यातच मीटिंग होती म्हणून आम्ही गेलो. गेल्यानंतर त्याला मी पहिली काय गोष्ट दाखवली, हे बघ, जिथून तू कांड्या बनवायची सुरुवात केली आहे तिथं सगळीकडे ऊस चांगला आलाय. खाली खाली जसं आलायस तसं गॅप आहे. 2 फुटात एकही ऊस नाही, 3 फुटात एकही ऊस नाही. ही गॅप म्हणजे तुमची हजाराची संख्या खाली करणे. आपल्या शेतात मग तुम्ही कांडी लावा अथवा रोपं लावा, एकही गॅप असता कामा नाही. ही एकही गॅप जर नाही ठेवली तरच तुम्ही 1000ला पोचू शकता. मग कांडी लावण करताना गॅप हे जे उगवून येत नाहीत त्याच्यासाठी काय करायचं,
जर आपल्याला थोडासा उशिराचा ऊस मिळाला असेल, बियाणं 12-13 महिन्याचं, खालचं 2-3 फुटाचं तोडायचं आणि ते जनावरांना खायला घालायचं. ज्याचे डोळे चांगले आहेत तेवढाच ऊस ठेवायचा. एक तर दुसरी गोष्ट, 6 सऱ्या लावून झाल्या की 7व्या सरीला बोधावर किंवा वरंब्यावर 1-1 डोळ्याची लागण करायची. परत 6 सऱ्या सोडायच्या, 7व्या सरीला बोधावर किंवा वरंब्यावर 1-1 डोळ्याची लागण करायची. बोधावर का, तर खाली हात घालून तुम्हाला मुळासकट ते रोप काढता येतं. जिथं जिथं आमचे उगवून आलेली नाही आहेत तिथं तिथं ही नांगी, कांडी लावून नांगी भरली तर त्याचा काही उपयोग होत नाही. तो ऊस फॅक्टरीला जात नाही, कारण वयामध्ये फरक पडतो दोन्ही ऊसाच्या. तेव्हा या बोधावरचा ऊसाची 1-1 कांडी जो आपण लावली आहे तो ऊस गुगळून नांग्या भरायच्या, गॅप भरून घ्यायच्या. गॅप भरल्या की तुमचं जवळजवळ 80% काम कंप्लीट झालं. कारण 40,000 संख्या जर तुम्ही ऊसाची एकरी मेंटेन केली किंवा गुंठ्याला 1,000 केली आणि एक ऊस 1.25 किलोचा 50 टन, 1.5 किलोचा 60 टन, 2 किलोचा 80 टन, 2.5 किलोचा 100 टन, इथपर्यंत आपण बघितलं की आम्ही आमच्या आता शेतामध्ये गॅप नाही आहेत. तुम्ही आता सगळे रोपं लावता, साधारण 4.5 फुटाच्या सरीला 1.5 फुटावर रोप लावत असाल ना. अंदाजे तुम्हाला 6,000 रोपं लागतात. 40,000च्या संख्या मेंटेन करायला प्रत्येक रोपाला किती फुटवे पाहिजेत? सरासरी 8, 7 ते 8. 7 ते 8 फुटवे असतात का? नसतात. तेव्हा 40,000 संख्येनंतर नेक्स्ट टार्गेट कुठलं आपलं आलं? फुटवे. तर फुटवे काय येत नाहीत? फुटवे काय येत नाहीत याचं कारण सांगण्यासाठी आपण खत व्यवस्थापनाकडे जाऊ. खत व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कांडी लावली असेल किंवा झाडाचं सेटिंग व्हायचं असेल रोपांचं, तर डोळ्यामधून पहिल्यांदा काय बाहेर येतं? कोंब बाहेर येतो का मुळं बाहेर येतात? मुळं बाहेर येतात आणि मग कोंब येतो. मुळं बाहेर येणे या प्रक्रियेसाठी सगळ्यात जो महत्वाचा घटक लागतो तो म्हणजे फॉस्फरस. आमच्याकडं, तुमच्याकडं आहे की नाही माहित नाही, कोल्हापूरमध्ये अशी पद्धत आहे की ऊस लावल्यानंतर पहिले महिनाभर खतच द्यायची नाही. फुटवे व्यवस्थित आणायचे असतील तर ऊस व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे बेसल डोस हा रोप लावताना किंवा कांडी लागताना गेलाच पाहिजे. आणि नंबर 2, बेसल डोस मध्ये युरिया असता कामा नये. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बेसल डोस म्हणजे फॉस्फरस, पोटॅश, मायक्रोन्यूट्रिएंट्स हा रोप लावताना किंवा कांडी लावताना गेला पाहिजे. आणि युरिया कधी रोपं लावली असतील तर 45 दिवसांनी, कांडी लावली असेल तर 60 दिवसांनी. 45 दिवस ते 60 दिवसात युरियाचा एकही दाणा जाता कामा नये. युरिया टाकला, जेटाकोंब मोठा झाला, फुटवे मार खाल्ले. जेटाकोंब मोठा होऊ न देण्यासाठी युरिया उशिरा द्यायचा. त्यानंतर सगळ्यात मोठी चूक कुठली करतो आम्ही? आम्ही असे एक ताडपत्री अंतरतो, त्याच्यावर 10-26-26 DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, जी काय खतं असतील ती, युरिया, नंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स, झिंक, फेरस, बोरॉन हे पण त्याच्यात टाकतो आणि मिक्स करून देतो. बरोबर आहे ना? मायक्रोन्यूट्रिएंट टाकता का कोणी? वापरता? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पद्धतीने खतं देता ती पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. ज्या खतांमध्ये फॉस्फरस आहे म्हणजे 10-26-26 DAP, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 9-24-24 ज्याच्यात फॉस्फरस आहे ते आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे झिंक, फेरस, बोरॉन एकत्र कधीही वापरायचं नसतं. त्याच्यामध्ये 3 आठवड्याची तरी गॅप पाहिजे. तुम्ही जर एकत्र वापरलं की तुम्ही ज्या पद्धतीने आता खतं टाकता त्या पद्धतीने खतं टाकली, खतं टाकल्यानंतर पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर जमिनीमध्ये रासायनिक प्रक्रिया होते, झिंक आणि फॉस्फरस हे एकत्र येतात
ज्याला झिंक फॉस्फेट म्हणतात, जे म्हणजे तुम्ही त्या खतांचं रूपांतर कशात केलं तर उंदीर मारण्याच्या औषधात. झिंक फॉस्फेट म्हणजे उंदीर मारायचं औषध. तेव्हा खतं अशी कधीही द्यायची नाहीत. अशी खतं दिली की आमचे फुटवे मार खातात आणि केवडा असायलाच पाहिजे. म्हणजे केवडा म्हणजे पिवळा ऊस होतो तो. तर म्हणजे आणि खर्च झाला तो झालाच. मायक्रोन्यूट्रिएंटचे पैसे वाया गेले, फॉस्फरसचे वाया गेले, आम्हाला काहीच मिळालं नाही. व्यावसायिक शेती जी मी म्हणतोय ना, की आम्ही 20,000 रुपयाची खतं टाकली तर 20,000 रुपयाची उपलब्ध व्हायला पाहिजे. यासाठी दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पिकाला खतं कशी मिळतात हे समजणं. सुरुवात करूया नत्र. आमचं सगळ्यात आवडतं लाडकं कुठलं खत? एकदम लाडकं खत युरिया. हा टाकला की लगेच मिळतो. पहिल्या 48 तासात युरिया तुम्हाला उपलब्ध होतो. तर युरियाचं गंमत अशी आहे, आम्ही युरियाचा वापर अति करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो हे आहे ॲनालिसिस, उसाला जेवढा नत्र लागतो, युरिया लागतो, त्याच्या 6 पट युरिया ओव्हरऑल वापरला जातो. 6 पट. आता युरियाचं कसं होतं सांगतो. युरिया टाकल्यानंतर जेव्हा आम्ही पाणी देतो, पिकाची तहान भयानक वाढते. पिकाला तहान लागते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी शोषलं जातं. हे पाणी कुठं जातं? शोषलेलं पानाच्या पृष्ठभागावर. पानाच्या पृष्ठभागावर जे पाणी जातं त्याला वॉटरी टिश्यूज म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा शास्त्रीय भाषेत. वॉटरी टिश्यूज तयार होतात. वॉटरी टिश्यूज तयार झाल्यानंतर काय होतं, तर समजा मला इथं गळू झालंय, माशी कुठं बसेल? इथं नाही बसणार, जिथं गळू झालंय तिथंच बसणार. वॉटरी टिश्यू म्हणजे पानावर गळवं झाली आणि मग कीड सगळी आकर्षिली जाते. युरियाचा अतिवापर केला तर फुटवे मार खातात, किडीला आमंत्रण दिलं जातं, बुरशीला आमंत्रण दिलं जातं. त्यामुळे युरियाचा वापर अतिशय संतुलित करणं खूप गरजेचं आहे. हळूहळू करा. म्हणजे जर तुम्हाला 4 किंवा 5 बॅगा एकरी वापरायच्या असतील तर अर्ध्या 8 वेळा वापरा हळूहळू. कारण त्याचा इफेक्ट, किंवा सरळ युरियावरून अमोनियम सल्फेटवर या. अमोनियम सल्फेट आणि युरियातला फरक असा आहे, 2 झाडांना मी एका झाडाला अमोनियम सल्फेट वापरलं, एका झाडाला युरिया वापरला, दोन्ही झाडांना काळोखी दिसते. अमोनियम सल्फेटची काळोखी ही गर्द हिरव्या रंगाची असते, गडद हिरव्या रंगाची असते. युरियाची काळोखी पोपटी रंगाची असते, कारण वॉटरी टिश्यूजमुळं. अमोनियम सल्फेट मधला नत्र पाहिजे तसा पिकाला उपलब्ध होतो. त्यामुळे युरियाचा वापर खूप संतुलित करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जर बियाणाचा प्लॉट असेल तर 9 महिने युरिया देतो. दर महिन्याला युरिया अर्धा बॅग देतो. कारण आम्हाला तिथं डोळे महत्वाचे असतात, फॉस्फरस महत्वाचा नसतो. त्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे, जो तुमचं वजन ठरवतो, कांडीची जाडी ठरवतो, 2 कांड्यां जाडीची जी लांबी आहे ती ठरवतो, तो म्हणजे फॉस्फरस. आणि आज आमच्या पिकाला सगळ्यात जी कुठली खताची कमतरता आहे तर ती म्हणजे फॉस्फरस. तुम्ही म्हणाल आम्ही तर DAP देतो, 10-26-26 देतो, 9-24-24 सारखी चांगली खतं देतो, मग आमची पिकाला कांडीला जाडी मिळत नाही, किंवा जेवढा प्रमाणित मात्रा आहे तेवढी आम्ही देतो, मग मिळत का नाही? यासाठी फॉस्फरस कसा मिळतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पिकाला तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे की फॉस्फरस पिकाला मिळतो कसा. मी मगाशी सांगितलं जसं 90% शेतकऱ्यांना वाटतं की पाण्यातून फॉस्फरस लगेच मिळतो, तसा कधीही मिळत नाही. आज जर DAP टाकला, त्यांचा स्वयंपाक होण्याचा कालावधी आहे 28 दिवस. जर तुमच्या जमिनीचा सामू 7.5च्या आत असेल तर 28 दिवसांनी स्वयंपाक होतो, अन्यथा तो 30-35 दिवसांनी होतो. स्वयंपाक होतो म्हणजे नेमकं काय? जमिनीतले सूक्ष्म जीवाणू म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे त्या फॉस्फरसचं विघटन करतात. विघटन झालं म्हणजे फॉस्फरस मिळाला का नाही? विघटन झाल्यानंतर त्याचं जोपर्यंत ऑर्गॅनिक ऍसिडमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत फॉस्फरस पिकाला मिळत नाही. ऑर्गॅनिक ऍसिडमध्ये रूपांतर म्हणजे मी अगदी सोप्या भाषेत सांगतो.
आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप कमी झालाय. सेंद्रिय कर्ब म्हणजे शास्त्रीय भाषेत ह्युमस. जमिनीतला ह्युमस खूप कमी झालाय आणि वाढलंय काय, क्षार वाढलेत, कॅल्शियम वाढलंय, मॅग्नेशियम वाढलंय, इतर क्षार वाढलेत. फॉस्फरस जेव्हा विघटित होतो, मोकळा होतो, रिकामा होतो, तो जेव्हा ह्युमसला चिकटतो तेव्हा पिकाला उचलता येतो. तो कॅल्शियमला जर चिकटला, मॅग्नेशियमला जर चिकटला तर त्या फॉस्फरसचं स्थिरीकरण होतं आणि तो जमिनीत वर्षानुवर्ष तसाच पडून राहतो. आपण खोडवा काढताना 2 वर्ष टाकलेली खतं तशीच दिसतात. तुम्ही अनुभव घेतला असेल. ह्याचं कारण म्हणजे फॉस्फरस स्थिरीकरण झालंय. आणि हे स्थिरीकरण व्हायचं नसेल तर आपल्याला उपाय कुठला, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट पोटॅश. तोही महत्वाचा घटक आहे. ऊसामध्ये साखर किती आहे हे पोटॅश ठरवतो. आपण MOPच वापरता ना पोटॅशसाठी. MOP हे खत वापरतो, पांढरं पोटॅश ज्याला म्हणतात बोलीभाषेत. पांढरं पोटॅश पाण्यात पटकन विरघळतं. म्हणजे 100 लिटर बॅरलमध्ये 35 लिटर पांढरं पोटॅश विरघळतं. 35 किलो एवढं पटकन पाण्यात विरघळतं. पण पांढरं पोटॅशचं विघटन होण्याचा कालावधी आहे 45 दिवस. आज टाकलं तर 45 दिवसानंतर ते पिकाला उपलब्ध होतं. आणि हे पिकाला उपलब्ध जेव्हा होतं तेव्हा रूट झोन सोडून ते खाली गेलेलं असतं पाण्याबरोबर. कारण 45 दिवसात आमच्या पाण्याच्या 4-5 पाळ्या ड्रीप असेल तर रोजच पाणी देतो आम्ही. आणि पाणी भरपूर देतो, सऱ्या भरभरून देतो. त्यामुळे पोटॅश सगळं निघून जातं. आणि आपले वैज्ञानिक सांगतात, शास्त्रज्ञ सांगतात की 100 किलोतलं फक्त 7 किलो पोटॅश पिकाला उपलब्ध होतं. 60%. बाकी टोटल पाण्यातून निघून जातं. मग ही परिस्थिती आहे, हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला सोल्युशन काय? सोल्युशन एकच, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणे, जमिनीतले सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवणे. पण ह्याला ही तपश्चर्या आहे. जमीन सुधारणे ही तपश्चर्या आहे. मग याच्यासाठी आम्ही एक सोपा उपाय शोधून काढला. तो म्हणजे जमिनीत आपण खतं देताना त्याचं विघटन जे जमिनीत होत नाहीये आत्ता, ते विघटन बाहेर करून घ्यायचं. बाहेर करून घ्यायचं म्हणजेच काय, खताची भट्टी लावायची. भट्टी लावायची संकल्पना फार सुंदर आहे. त्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभव घेतल्यानंतर तुमचं उत्पादन किती पटीने वाढतं हे तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता. भट्टी लावायची म्हणजे नेमकं काय करायचं? मगाशी मी जे सांगितलं पूर्णपणे वाळलेलं शेणखत, जे तुम्हाला सांगितलं पूर्णपणे कुजलेलं चहाच्या पावडरसारखं शेणखत, ते शेणखत अथवा गांडूळ खत अथवा आमचं NPK बुस्टर म्हणून शेणखताला पर्याय खत आहे, हिरवी बॅग, ही वापरू नकाच म्हणतो मी. आधी स्वतःचं शेणखत तयार करा. स्वतः पर्याय नसेल तर आमच्याकडे आहे. तर ह्याच्यासोबत त्याची भट्टी लावायची. याच्यामध्ये 25% ऑर्गॅनिक कार्बन आहे, सर्व प्रकारचे जीवाणू आहेत. शेणखताला पर्याय आहे. जर 10 टन शेणखत टाकायचं असेल तर त्याच्याऐवजी 1 टन तुम्ही हे टाकलं तर तेवढंच ऑर्गॅनिक कार्बन जमिनीला मिळतो. तर भट्टी लावायची म्हणजे कसं आहे, समजा मला 10-26-26च्या पोत्याची भट्टी लावायची, तर 100 किलो तुम्हाला शेणखत अथवा NPK बुस्टरच्या 2 बॅगा गरजेच्या आहेत. एक बॅग 50 किलो शेणखत किंवा NPK बुस्टर जमिनीवर पसरून घ्यायचं. त्याच्यावर 10-26-26ची बॅग टाकायची, पसरून घ्यायची. परत एक NPK बुस्टरची बॅग किंवा 50 किलो शेणखत टाकायचं. सँडविच तयार करायचं. सेंद्रिय खत, रासायनिक खत, सेंद्रिय खत हलवायचं आणि ज्या बॅगेतून काढलं त्या बॅगेत परत टाकायचं. वापरायचं कधी? 21 दिवसांनी. या 21 दिवसात त्याच्यासोबत ह्युमस आहे, त्याच्यासोबत सर्व सूक्ष्म जीवाणू आहेत त्या रासायनिक खताच्या. 3रे किंवा 4थ्या दिवशी ते खत दिसायचं बंद होतं. DAP किंवा 10-26-26 जे आपण टाकताना बघितलं होतं ते दिसायचं बंद होतं.
ते सेंद्रिय खतासारखं दिसायला लागतं. 21 दिवसानंतर त्याचा स्वयंपाक किंवा विघटन पूर्ण होतं आणि ते पूर्णपणे उपलब्ध स्वरूपात तयार होतं. हे जर तुम्ही खत वापरलं, आत्ता तुमचं 80% जमिनीत पडून राहतंय, 20% पिकाला मिळतंय. जर तुम्ही भट्टी करून वापरलं तर 80% उपलब्ध होईल. आणि हे करताना निम्म्याच प्लॉटला प्रयोग करून बघा. सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी वेगळी करायची, NPK खतांची वेगळी करायची भट्टी, वेगवेगळी एकत्र भट्टी करून झाल्यानंतर ते एकत्र वापरले तर चालतील, पण भट्टी एकत्र करायची नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही निम्म्या प्लॉटला वापरून बघितलं, निम्म्या प्लॉटला आत्ता वापरता तशी निम्म्या प्लॉटला भट्टी करून जर खतं वापरून बघितली, जमीन आसमानाचा फरक पडतो. कारण तुम्ही टाकलेली खतं उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही खतांचं नियोजन केलं तर आपलं उत्पादन वाढीसाठी, मग पीक कुठलंही असू दे, खूप फायदा होतो. का तर आपण टाकलेली खतं पिकाला उपलब्ध होतात. आता मी सांगितलेलं म्हणजे कसं, चिकन तंदुरी अशा पद्धतीने बनवतात, पण आम्हाला बनवायला वेळ नाहीये. ती भट्टी करायची म्हणजे ते खतं करा, ती माणसं बोलवा. आम्हाला सवय कशी, ट्रॉली घेऊन दुकानात जायचं, ट्रॉली भरायची आणि शेत खतात टाकायचं. मग याच्यासाठी आम्ही आमच्या हॉटेलमध्ये तयार ठेवलेलं आहे, त्याचं नाव आहे वृंदावन भट्टी स्पेशल. ही भट्टी आम्ही लावली आहे. ह्याच्यात 5 ते 6% फॉस्फरस आहे, 5 ते 6% पोटॅश आहे, झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, 5 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. नंतर युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, अमिनो ॲसिड आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट. अमिनो ॲसिड जे मगाशी तुम्ही म्हणाला, अमिनो ॲसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट सगळं काही आहे. तयार भट्टी आहे. ह्याचा एकरी डोस आहे 20 किलो, 20 पोती, म्हणजे 1 टन, 1000 किलो. 10 पोती सुरुवातीला, 10 पोती नंतर. तुम्हाला समजा या खतावर एकदम सेंद्रियाला जायचं नाहीये, तर तुम्ही जर 10-26-26चं 1 पोतं टाकणार असाल तर ही 2 पोती कमी करू शकता. टाकताना माझं तुम्हाला हे राहील की 10-26-26च्या ऐवजी 9-24-24 टाकला अधिक परिणामकारक खत आहे. 10-26-26 पेक्षा 9-24-24ची जर 1 बॅग वापरली तर ही 2 कमी करा. तुमचा खर्च तेवढाच होतो, खर्च हे राहतो. आणि नंतर न्यूट्री बुस्टर म्हणून खत आहे, 25 किलोची बॅग आहे. 25 किलोच्या बॅगेमध्ये झिंक, फेरस, बोरॉन जेवढं लागतं उसाला तेवढ्या प्रमाणात आहे. एकरी 2 बॅगांचा डोस आहे. तेव्हा टोटल 22 बॅग, 20 बॅगा भट्टी स्पेशल, 2 बॅगा न्यूट्री बुस्टर आणि युरिया किंवा अमोनियम सल्फेट 5 बॅग, असा हा टोटल डोस आहे. ह्याचा संपूर्ण डोसचा खर्च 20,000 रुपये आहे. तुमच्याकडं आत्ता ते पोच केलेलं आहे तुमच्या संस्थेमध्ये, चौगुले साहेबांच्या संस्थेमध्ये आता उपलब्ध आहे. आणि हे खत तुम्ही वापरताना सगळ्या प्लॉटला वापरू नका, निम्म्याच प्लॉटला वापरा. तुमचं जर 5 एकर क्षेत्र असेल तर 3 एकराला वापरा, 2 एकराला वापरू नका. कारण सगळ्यात मोठा गुरु कोण दिले का तुम्हाला? सगळा खर्च वगैरे कागदच आहे ना, दिलेलं आहे. किती लागतात, काय खर्च आहे, सगळं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही खत नियोजन केलं तर निश्चितच फायदा होईल, उत्पादन वाढीला फायदा होईल. आणि महत्वाचं म्हणजे जमीन हळूहळू सुधारायला लागेल, कारण आम्ही रासायनिक वरून ऑर्गॅनिक वर आलो. हा झाला खतांचा भाग. आता जो महत्वाचा भाग आहे की आता मी जे सांगणार आहे ते पास झालेल्या विद्यार्थ्याला मेरिटकडे नेणे किंवा मेरिटवाल्या विद्यार्थ्याला अजून पुढे नेणे. म्हणजे 60 टनावरून 80 टन, 80 टनावरून ऊसाचं वजन 2-2.5 किलो पर्यंत न्यायचं एका, आणि फुटवे 7 ते 8 मेंटेन करायचे. याच्यासाठी ऊसाला फवारण्या फार महत्वाच्या आहेत. फवारण्या डोळे झाकून घेऊ नका. फवारणीमध्ये काय आहे, त्याचा उपयोग काय हे समजून मग फवारणी करा. पहिली फवारणी लावण केल्यानंतर 45 दिवसांनी घ्यायची. त्या फवारणी किंवा ऊस तुटल्यानंतर 30 दिवसांनी, खोडवा असेल तर,
किंवा रोप लावलं असेल तर 30 दिवसांनी पहिली फवारणी. पहिल्या फवारणीमध्ये 2 घटक खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे 6BA आणि IBAE संजीवक. त्याच्यानंतर 19-19-19. त्याच्यानंतर चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन. 5वं आम्ही ऍड केलेलं आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड, जे आम्ही द्राक्षावर खूप वापरतात की मणी मोठा होण्यासाठी त्याचा वापर केला जातो, ते या फवारणीमध्ये आहे. ही अशी पहिली फवारणी. दुसऱ्या फवारणीमध्ये जिब्रॅलिक ऍसिड, 1261, नंतर चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट्स, सिलिका यासारखे घटक करून दुसरी फवारणी आहे. तिसऱ्या फवारणीमध्ये हेच घटक फक्त अधिक क्वांटिटीमध्ये आहेत. म्हणजे दुसऱ्या फवारणीत 1 किलो 1261 आहे, तर तिसऱ्या फवारणीत 1.5 किलो 1261 आहे. आणि जिब्रॅलिक ऍसिड 2 ग्रॅम आहे. अशा पद्धतीने ही फवारणी किट आम्ही तयार केलेलं आहे. हे जर तुम्ही दुकानात जाऊन घ्यायला गेला की एवढे घटक आम्हाला द्या, तर त्याचा साधारण 4200 ते 4,500 खर्च येतो 3 फवारण्यांचा. आम्ही 3 फवारण्यांचं किट चौगुले साहेबांकडे इथं उपलब्ध करून दिलेलं आहे की त्याच्यात 1 एकराच्या 3 फवारण्या आहेत. निम्म्याच प्लॉटला करा, सगळ्या प्लॉटला फवारणी करू नका, कारण 2 महिन्यानंतर जो 1.5 फुटाचा फरक दिसतो तो बघण्यासाठी निम्म्याच प्लॉटला फवारणी करा. सगळं एकत्र आम्ही करून ते वेगवेगळं करून GA तयार करून दिलंय. तुम्हाला काही करायचं नाहीये. पहिल्या फवारणीचा बॉक्स आहे, तो 8 लिटर पाण्यामध्ये टाकायचा, मिक्स करायचा, ते 2 लिटर पाणी एका पंपाला, सगळं लिहिलेलं आहे त्याच्यावर. 8 पंप पहिल्या फवारणीला 8 पंप, दुसऱ्या फवारणीला 6 पंप आणि तिसऱ्या फवारणीला 10 पंप याप्रमाणे लागतात. त्याप्रमाणे ते सगळी औषधं एकत्र करून वेगवेगळे 16 घटक आहेत एकूण, वेगवेगळ्या बाटल्या किंवा बॅगा शक्यतो वापरू नका. मध्ये गॅप द्या ना. दुसरं सगळ्यात तो तुमचा मेन प्रॉब्लेम आहे की भरणी झाल्यानंतर कांडी जी सुटते त्याची लांबी वाढत नाही आणि जाडी वाढत नाही. हा सगळ्यात म्हणजे सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की 4थी फवारणी खूप महत्वाची आहे. ही समजा या 3 फवारण्या केल्या नाहीत, पण 4थी फवारणी फार महत्वाची आहे. ती साधारण भरणीच्या वेळेला करणे, मोठ्या भरणीच्या नंतर करणं खूप सोयीस्कर पडतं. ह्याच्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि मस्त फक्त 200 रुपये खर्च एकरी येतो. 2 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 200 लिटर पाण्यात मिक्स करायचं. 200 लिटरच्या बॅरेलमध्ये 2 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्याची फवारणी घ्यायची किंवा ड्रिपमधून सोडायचं, ड्रिप असेल तर. याच्यामुळं काय होतं, कॅल्शियम नायट्रेटमुळे पानाची रुंदी वाढते. पानाची रुंदी वाढली की प्रकाश संश्लेषण वाढतं. प्रकाश संश्लेषण वाढलं की अधिक अन्न तयार होतं आणि हे अन्न त्या कांडीमध्ये साठवलं जातं आणि कांडीची लांबी जाडी वाढते. ही 4थी घ्या, 5वी घ्या, 6वी घ्या, जेवढ्या शक्य तेवढ्या घ्या. साधारण जर तुम्ही एकरी 10 किलो जर ड्रिप असेल, 10 किलो कॅल्शियम नायट्रेट सोडलं तर ऊसाची जाडी मनगटासारखी जाड होऊ शकते. मनगटापेक्षाही जाड ऊस होऊ शकतो. कॅल्शियम नायट्रेट भरणीनंतर, आत्ता नाही, शेवटच्या स्टेजला हे जर सोडत गेला तर खूप फरक पडतो. अशा प्रकारे जर तुम्ही ऊसाचं नियोजन केलं तर एकरी 100 टन हा काय फार अवघड हे नाही आहे. 40,000 संख्या, 2.5 एकरात 2.5 किलोचा एक ऊस, हे गणित डोळ्यापुढे ठेवून जर तुम्ही केलं तर नक्की बघा. 100 टन घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखती आहेत, त्यांचे अनुभव आहेत, ते तुम्ही अवश्य पहा. नंतर छोटे छोटे विषय